श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या म्हणजे 26 आणि 27 तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा, ज्याला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो। तसेच दर महिन्यातील पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण दर महिन्यातील पौर्णिमेला फक्त सत्यनारायणाची पूजा करत असतो, भगवान विष्णूंची सेवा करत असतो। पण या कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला भगवान शंकरांची सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे, म्हणजेच दीप प्रज्वलित करायचे आहेत, दीपदान करायचे आहेत। 750 वातीवर भगवान शंकरांची सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे। आणि 750 वाती लावताना कोणती सेवा करायची आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर सगळ्यात आधी आज दुपारपासून त्रिपुरारी पौर्णिमा सुरू होणार आहे, म्हणजेच कार्तिक पौर्णिमा सुरू होणार आहे। आणि आपण सर्वजण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतो। म्हणूनच आपण आज रात्री सत्यनारायणाची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच प्रदोष काळी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करून घ्यायची आहे। उद्या आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची नाही, कारण उद्या दुपारपर्यंतच त्रिपुरारी पौर्णिमा आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 750 वाती कधी जाळायच्या? तर 750 वातीसुद्धा आपल्याला आजच जाळायच्या आहेत, आज रात्रीच जाळायच्या आहेत। आणि या वाती आपल्याला जमवणं किंवा या वाती आपल्याला करणं खूप सोपं झालं आहे, कारण आजकाल दुकानामध्ये सुद्धा आपल्याला रेडीमेड वाती मिळतात। म्हणून या वातीबद्दल टेन्शन घेऊ नका, दुकानात जा आणि वाती घेऊन या व नंतर भगवान शंकरांची ही सेवा करा। ही सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू नका। पण अशा पण काही महिला आहेत की ज्या दररोज घरीच वाती बनवतात आणि त्रिपुरारी पौर्णिमेची ही सगळ्यात प्रभावी सेवा आपल्या हाताने केलेल्या वातीपासूनच करतात। पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुकानातून विकत घेऊन यायचं आहे आणि ही सेवा करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळपास जर का भगवान शंकरांचं मंदिर असेल ना, तर तुम्हाला ही सेवा भगवान शंकरांच्याच मंदिरामध्ये जाऊन आवर्जून करायची आहे। आणि जर का तुमच्या जवळपास भगवान शंकरांचं मंदिर नसेल ना, तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरीसुद्धा करू शकता। पण ज्यांना शक्य आहे आणि जे जाऊ शकतात भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये, त्यांनी आवर्जून भगवान शंकरांच्याच मंदिरामध्ये ही सेवा करायची आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, या वाती कशा जाळायच्या? तर 750 वातीचा आपल्याला एक बंच मिळतो, तो बंच घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला 750 वातीचा बंच फक्त 20-25 रुपयात मिळून जाईल। तो घरी आणायचा आहे आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये तो भिजवत ठेवायचा आहे। पण ज्यांच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल, कारण अर्थातच 750 वाती आहेत, त्यांना भिजवत ठेवण्यासाठी जास्तच तूप लागणार आहे। म्हणून त्यांनी तुमच्या घरात जे तूप असेल त्या तुपापासून ही सेवा करायची आहे। फक्त डालडा तूप वापरू नका आणि तेलात सुद्धा तुम्ही या वाती भिजत घालू नका। 2 प्रकारच्या तुपामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता, एक तर शुद्ध गाईच्या, नाहीतर तुमच्या घरी तुम्ही बनवलेल्या तुपामध्ये ही सेवा करू शकता। आणि या वाती आपल्याला दिवसभर भिजत घालून रात्री संध्याकाळी जाळायच्या आहेत। तर तुमच्या जवळपास मंदिर असेल ना, तर तिथं जाऊन तुम्हाला या वाती जाळायच्या आहेत। पण घरी जाळण्यासाठी तुम्ही एखादी पंती घेऊ शकता, मोठा दिवा घेऊ शकता किंवा एखादी वाटी घेऊ शकता। सगळ्यात आधी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्यावर ती पंती ठेवायची आहे, मग त्यामध्ये त्या वाती ठेवायच्या आहेत। आणि लक्षात घ्या, या वाती जाळण्यासाठी मोठी पंती किंवा मोठी डिश घ्या, कारण शक्यतो वरूनच वाती जळल्या जातात, खालीपर्यंत वाती जळल्या जात नाहीत। म्हणून आपल्याला मोठी पंती घ्यायची आहे की जेणेकरून त्या वाती संपूर्ण जळल्या जातील। आणि मग नंतर त्या वातीला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे आणि त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत। तर तुम्ही जर काही सेवा घरामध्ये करणार असाल तर दीप प्रज्वलित झाल्यानंतर तो दिवा संपूर्ण घरभर फिरवायचा आहे। फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आहे, कारण घरामध्ये तेवढं पावित्र्य नसतं। म्हणून तुम्ही जर काही सेवा घरामध्ये करणार असाल तर संपूर्ण घरभर तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे। पण तुम्ही जर काही सेवा मंदिरामध्ये करणार असाल तर
मंदिरामध्ये हा दिवा फिरवायची गरज पडणार नाही. मग नंतर संपूर्ण घरभर वाती फिरवून झाल्यानंतर त्या वाती देवघरात घेऊन यायच्या आहेत, देवघरात खाली ठेवायच्या आहेत आणि मग नंतर सेवेला सुरुवात करायची आहे. फक्त वाती प्रज्वलित केल्या आणि ही सेवा केली असं नाही होणार. तुम्हाला नंतर त्या वातींवर सेवा देखील करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, त्रिपुरारीच्या दिवशी तुम्ही जर का 750 वाती जाळल्यानं तर त्या वातीचा उजेड शिवलोकापर्यंत जात असतो. असं केल्याने भगवान शंकरांची अखंड शिवकृपा आपल्यावर होत असते आणि आपल्याला शिवलोकामध्ये स्थान मिळत असतं. म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची देखील आहे. तर आता वाती जाळल्यानंतर कोणती सेवा करायची, तर वाती जाळल्यानंतर आपल्याला या सेवेची सुरुवात आपल्या गुरूंच्या सेवेपासून करायची आहे. म्हणूनच आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे व नंतर 1 माळ महामृत्युंजय मंत्राची करायची आहे. तुम्हाला जर का 1 माळ करणं शक्य होत नसेल ना तर तुम्ही 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. त्याचबरोबर शिवमहिमा स्तोत्र म्हणायचं आहे. संस्कृतमध्ये म्हणू शकता, तुम्ही प्राकृतमध्ये म्हणू शकता. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही शिवमहिमा स्तोत्र म्हणू शकता. यानंतर शिवकवच एकदा वाचायचं आहे व नंतर कालभैरव अष्टकमसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 750 वाती जळायला खूप वेळ लागतो आणि या सेवेनासुद्धा खूप वेळ लागतो. म्हणजे अर्धा तास तरी तुमचा या सेवेमध्ये जाणार आहे. म्हणूनच बसतानाच तुम्ही सर्व तुमचं काम आवरून बसा आणि नंतर भगवान शंकरांची ही सगळ्यात प्रभावी सेवा करा. तुम्ही ही सेवा 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ही सेवा करू शकता. प्रदोष काळानंतर तुम्ही ही सगळ्यात प्रभावी सेवा करू शकता. आता तुम्हाला ही सेवा परत एकदा सांगते. तर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. नंतर 11 वेळा किंवा 1 माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. नंतर शिवमहिमा स्तोत्रम एकदा वाचायचं आहे. शिवकवच एकदाच वाचायचं आहे. कालभैरव अष्टकम जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं वाचणं शक्य होईल तेवढं वाचायचं आहे. कारण जास्तीत जास्त आपल्याला भगवान शंकरांची सेवा या दिवशी करायची आहे. तुम्ही 5 वेळा वाचू शकता, 11 वेळा वाचलं ना अतिउत्तम. म्हणून तुम्हाला जर का शक्य होत असेल ना तर कालभैरव अष्टकम तुम्ही 11 वेळाच वाचायचं आहे. नंतर हे सर्व करून तुमच्याकडे जर का वेळ असेल ना तर तुम्हाला ही सेवा देखील करायची आहे. तुम्हाला शिवलीलामृताचा 11वा अध्याय देखील वाचायचा आहे. पण आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी काय सेवा करावी, त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता, महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. आणि ज्यांच्याकडे शिवलीलामृताचा 11वा अध्याय नाही त्यांनी यूट्यूबला लावू शकता आणि ते श्रवण करू शकता. नंतर ज्यांच्याकडे शिवमहिमा स्तोत्रम नाही त्यांनी देखील यूट्यूबला हे स्तोत्रम लावू शकता आणि त्या वाती जळत आहेत तोपर्यंत श्रवण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या सगळ्या सेवा करणं शक्य होत नसेल किंवा उच्चार येत नसतील तर त्यांनी सर्व सेवा यूट्यूबला लावू शकतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. कारण शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्या इच्छेने आणि किती श्रद्धेने ती सेवा करता हे भगवान शंकर बघत असतात. आणि ही सेवा घरातल्या एका व्यक्तीनेच करायची असं देखील नाही. तुमची जर सेवा असेल ना तर घरातली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वाती घेऊन ही सेवा करू शकते. कुणी घरात करू शकता आणि कुणी मंदिरात देखील जाऊन ही सेवा करू शकता. पण तुम्हाला जर का ही सेवा घरात करायची असेल ना तर तुम्हाला संपूर्ण वाती घरभर फिरवायच्या आहेत आणि नंतरच या सेवेला सुरुवात करायची आहे. म्हणून आवर्जून आपल्याला आज रात्रीच ही सेवा म्हणजे सगळ्यात प्रभावी सेवा भगवान शंकरांची करायची आहे आणि अखंड शिवकृपा आपल्या घरावर करून घ्यायची आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.